नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गर्भवती ऊसतोड महिला वाहतूक कोंडी अडकल्यानं रिक्षामध्येच तिची डिलिव्हरी अर्थात प्रसूती झाली आहे। गुरुवारी सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वाहतूक कोंडीत अडकल्यानं रुग्णालय कसं गाठावं असा प्रश्न आता डोळ्यासमोर उभा असताना शहरातील कॅम्प विभागातून गावात एका रिक्षा चालकाला सदरील महिला आणि त्यांचं कुटुंब दिसलं। त्यांनी देखील माणुसकी दाखवत रिक्षामध्ये गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बसवलं। मात्र वाहतूक कोंडी एवढी होती की साधी पायी चालणं सुद्धा अवघड होतं। एका सामाजिक कार्यकर्त्यानं दुचाकीवर रस्ता मोकळा करत अखेर रिक्षाला रुग्णालयापर्यंत पोहोचवलं। मात्र भर रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसूती झाली। माणुसकीचं दर्शन घडवणारा रिक्षा चालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळंत महिला आणि बाळ सध्या सुखरूप आहे। म्हणजे आम्ही ऊसतोडीला गेलो होतो, म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यात गेलो होतो आम्ही। मग ऊसतोडीनं येताना घरी जात होतो। मग अचानक की बाईला चक्कर येतो असं सांगितलं होतं। मनमाडच्या थोडंच पुढं म्हणजे मागं जाताना चक्कर येतो सांगितलं। आम्हाला एका रिक्षावाल्याने मदत दिली, त्याला फक्त हात दिलं। मग त्या बिचाऱ्याने पण आम्हाला मदत दिली, एक रिक्षात घेऊन आलो। म्हणजे रस्त्यानंच ट्रॅफिक होतं। मग रिक्षात डिलिव्हर झाली। मग आम्हाला त्या रिक्षावाल्याने मदत दिली। मग नगरपालिका आपलं मनमाडला इथं हॉस्पिटलला पोस्ट केलं आम्हाला। रिक्षावाल्यांनी खूप मदत केली। एक भाऊ होतो, त्याने पण खूप मदत केली। म्हणजे ट्रॅफिक एवढी होती का एक माणूस तरी आम्हाला म्हणजे अंगावर गाडी घालायला तयार होतो। म्हणजे त्याला सांगायला गेलो इमर्जन्सी पेशंट आहे। मग त्याला मी एवढं सांगितलं इमर्जन्सी पेशंट आहे। मग मला मारायला तरी तयार होतं ते, पण त्या रिक्षावाल्याने खूप मदत केली। मला त्रास होतो, म्हणजे रिक्षातच डिलिव्हर झाली होती। तुमचं नाव काय? माझं नाव मागत्या ठुंब्या पाडवे, मी राहणार काकडदाला। तर मी कॅम्पात गेलो होतो सकाळी भाडं घेऊन। परत MT येताना हे जे सोलापूरचे ऊसतोडीला गेलेले माणसं आहे हे 407मध्ये तिथं थांबले होते ट्रॅफिकमध्ये। आता त्यांच्याबरोबर एक पेशंट होतं जे प्रेग्नेंट होतं आणि त्या बाईला तिथंच त्रास चालू झाला, म्हणजे काळ चालू झाला। यांनी मला मदत मागितली तर भाऊ आम्हाला दवाखान्यापर्यंत, पण ट्रॅफिक अशी होती तर का बाईकवाला सुद्धा जाऊ नाही शकत। आता अशा कंडिशनमध्ये रिक्षा कशी काढायची? आता त्याच्यामध्ये आता मला तर मदत करायचीच होती, कारण की आमचं रमजान चालू झाला, आज पहिला दिवस आहे, पहिला उपवास। त्याच्यामध्ये माझे काही मित्र मला भेटले बाईकवाले, त्यांची मदत मागितली। त्याच्यामध्ये ते माझे रितेश भाऊ आईरे राहणार आनंदवाडी, त्यांनी खूप मदत केली। गाड्यांवाल्याला भाऊ थोडी साईडला घे, गाडीत अर्जंट पेशंट आहे असं तसं हे सगळं होतं ना। त्या बाईला इतक्या काळ होत होत्या तर त्या बाईने बाळाला गाडीतच जन्म देऊन टाकला। आणि जन्म देताना तिला जे त्रास मी बघितलं, आणि असा त्रास आम्ही गाडीवाले आम्हाला कधी अर्ध्या रात्री कसे भाडे येतं आम्हाला माहिती, पण जे आज हे प्रकार घडले हे सगळं हे मनमाडच्या वाहतूक कोंडीमुळे घडले। आणि आमचे मनमाडचे नांदगाव विधानसभेचे लाडके आमदार सुहास अण्णा कांगेशी इतकंच म्हणणं आहे, ट्रॅफिकबद्दल तुम्ही काहीतरी ऑब्जेक्शन ॲक्शन घ्या आणि हे मॅटर जर वास जर थोडा घेतला आपण। तुमचं नाव? माझं नाव अमजद अख्तर, मी राहणार आंबेडकर नगर।